आणि आता जगभरातली एक महत्त्वाची बातमी. ॲस्ट्राझेनेका या कंपनीनं जगभरातूनच कोविशिल्ड लस माघारी घेण्याचा निर्णय घेतलाय. काही दिवसांपूर्वी ब्रिटनच्या कोर्टात कोविशिल्ड लसीमुळे हार्ट अटॅक, रक्ताच्या गाठी असे गंभीर साईड इफेक्ट्स होत असल्याचं मान्य केलंय. आता ज्यांनी कोविशिल्ड घेतली आहे त्यांचं काय होणार? त्यांनी घाबरण्याची गरज आहे का? पाहूया आमचा स्पेशल रिपोर्ट. सोलापूरची हत्तुरे वस्ती कोणत्याही इतर वस्तीसारखी सामान्य वस्ती, पण 4 वर्षांपूर्वी याच वस्तीत चिंतेचं मळभ दाटलं होतं. वस्तीतली बहुतांश मंडळी कोरोनाग्रस्त झाली होती. काही जणांना रुग्णालयात दाखल केलं गेलं, काहींनी घरीच उपचार घेतले. कालांतराने लसी आल्या आणि अनेकांनी कोविशिल्डची लस घेतली. पण आता वस्तीतल्या लोकांना एका बातमीनं चिंता वाटू लागली. कोविशिल्ड बनवणाऱ्या ॲस्ट्राझेनेकानं आपलं उत्पादन बंद केलंय. मला लोकांना सेवा करण्यामध्ये कोरोना झाला, ॲडमिट झालो. परंतु आता संध्याकाळी कधी मला नसचा प्रॉब्लेम होता. संध्याकाळच्या वेळेस नस ओढतात असे पाय, ते वादचे प्रकार ओढते तसे अक्षरशः कधी कधी ते म्हणजे ते साईड इफेक्टच आहे. हे आधी नव्हता? नाही, आधी नव्हता. आणि त्यात भर पडलाय मीडियाच्या माध्यमातून, पेपरला कोविशिल्ड मागे घेतले, त्याचे साईड इफेक्ट रोज एक बातम्या असतातच. अटॅकचे तर एवढे प्रमाण वाढलेलं आहे, प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीती आणि धास्ती बसलेला आहे. कुठेतरी का चूक झाली की अशी भावना बळावलेला आहे. त्यामुळे अजून मानसिकता त्यांची खच्चीकरण होऊ लागला आहे. जे मनोबल असतं तो कुठेतरी घसरू लागला आहे. विजयकुमार हत्तुरेंसारखी अवस्था देशातल्या कोट्यवधी लोकांची झाली असेल. त्यामुळेच या कंपनीनं उत्पादन बंद करणं खरंच चिंताजनक आहे का, हेच आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलं. भारतातल्या ज्या लोकांनी कोविशिल्ड घेतले ते आता टकाटक आहेत. त्यांना काळजी करायचं काहीही कारण नाही. ही गंभीर क्लॉट खूप गंभीर आहे, पण खूप रेअर आहे. ती व्हायची असती तर त्यांनी पहिला डोस घेतल्यानंतर 30 दिवसाच्या आत झाली असती. आत्ता ती व्हायचा काही संबंध नाही. क्लॉट्स 2 प्रकारचे असतात, एक आर्टरीमध्ये येते आणि एक व्हेनमध्ये येते. ही क्लॉट आहे ती व्हेन मधली क्लॉट आहे. तरुणांमध्ये हार्ट अटॅक येत आहेत किंवा स्ट्रोक्स होत आहेत, त्या आर्टरी मधल्या क्लॉट्स आहेत. त्याच्यामुळे त्या क्लॉटचा आणि या क्लॉटचा काहीही संबंध नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जर का 2 डोस कोविशिल्डचे घेतले असेल तर तुम्ही बिलकुल विचार करू नका. त्या ज्या काही अँटीबॉडी काही कोणाच्या मध्ये चुकून आल्या असल्या तरी त्या 14 आठवड्यामध्ये पूर्ण त्यांचं टायटर कमी होतं. सध्या त्या लिंगरिंग राहत नाहीत, त्याचा कुठचाही दुष्परिणाम नाही. तुम्ही बिलकुल विचार करू नका. तुम्ही आता नाही कोविड विचार डोक्यातून काढूच टाका. 3 वर्ष 2 वर्ष हा खूप मोठा काळ आहे. साधारणतः ह्या संशोधनाचं जे काही आकडेवारी प्रसिद्ध झाली होती त्याप्रमाणे हे जे दुष्परिणाम आहे 6 आठवड्यापर्यंत दिसू शकतात. 6 आठवड्यानंतर हे दुष्परिणाम दिसत नाही. त्याच्यामुळं आत्ता आपण तसं म्हणलं तर रिलेटिव्हली ह्या गोष्टीची आपल्याला भीती बाळगायचं कारण नाही. पण त्याच वेळेला हेही लक्षात घेतलं पाहिजे की 6 आठवड्यानंतर 1 वर्ष 2 वर्ष या काळामध्ये या लसीचे काही दुष्परिणाम होतात का याच्यावरचं संशोधन उपलब्ध नाही. याचाच अर्थ कोविशिल्डची लस बंद केल्यानं कोविशिल्ड घेतलेल्यांनी चिंता करण्याचं कोणतंही कारण नाहीये. आपल्या भारतात 9,16,76,936 जणांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला, तर 7,67,30,829 जणांनी कोविशिल्डचा दुसरा डोस घेतला. म्हणजे देशात एकूण 14,39,446 कोविशिल्डचे डोस दिले गेले. आता इतक्या लशींची विक्री झाल्यानंतरही कंपनीनं असं अचानक उत्पादन बंद करून का टाकलं? तर त्याचंही उत्तर आहे. लस घेतल्यानं आरोग्यावर दुष्परिणाम झाल्याचा आरोप करत ॲस्ट्राझेनेका विरोधात लंडनमध्ये खटला दाखल झाला. याच खटल्यादरम्यान कंपनीनं आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचं मान्य केलं. हार्ट अटॅक, रक्ताच्या गाठी असे गंभीर साईड इफेक्ट्स होत असल्याचंही मान्य केलं. पण त्यांचं प्रमाण हे 1 लाखात 2.5 इतकं नगण्य आहे. सध्या कोरोना संपल्यामुळे कोविशिल्डचं उत्पादन बंद आहे. त्यामुळे कंपनी भविष्यातही कोविशिल्डची निर्मिती करणार नाहीये. व्यावसायिक कारणं दाखवत कंपनीनं आपली लस मागे घेतली आहे. एप्रिलमध्ये आता त्यांनी ते कोर्टात कबूल केलं. 81 लोकांचा मृत्यू झाला ब्रिटनमध्ये. 51 सध्या कोर्ट केसेस चालल्या आहेत. JNJच्या 10 लाख पॉप्युलेशन मध्ये 5.8 केसेस आल्या होत्या फिमेलमध्ये आणि 2.2 केसेस आल्या होत्या मेलमध्ये. कॅन्सिनो बायोचा काही रिपोर्ट नाही, म्हणजे चायना आहे. ती कॅन्सिनो बायो पाकिस्तान मधून पण आली होती, पॅक वॅक म्हणून, त्यांचा पण काही डेटा नाही.
स्पुटनिकचा काही डेटा नाही. कोविशिल्डचा भारतातला जो डेटा आहे त्याच्यामध्ये असं म्हणतात की अशी केस फारच म्हणजे कोट्यामध्ये 2 वगैरे आल्या असतील, त्याच्यामुळे काही केसेस आल्या असायची शक्यता आहे, अगदी रेअर. कोरोनाच्या प्रकोपातून अख्खं जग आता बाहेर आलं. कोरोनाच्या लसीचे साईड इफेक्ट्सही पचवण्याची ताकद आता आपल्यात आली आहे. त्यामुळे या बातमीमुळे घाबरण्याचं कोणतंही कारण नाहीये. अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी.